नमस्कार मित्रांनो, 7 सप्टेंबर 2024 शनिवार आणि व्हिडिओचा जो टायमिंग आहे बनवण्याचा जवळपास संध्याकाळी 6:30 वाजलेत। बघू शकता तुम्ही सूर्य मावळताना तुम्हाला दिसत आहे संध्याकाळी। ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आज जे आहे दुपारपासून गिरणा नदीने गिरणा धरणाने आपला जो विसर्ग आहे जास्तीचा म्हणजे सोडलेला आहे। गिरणा धरणाचे पाणी आहे ते जास्ती सोडलेलं आहे। याचं कारण मित्रांनो तुम्हाला माहिती असेल की गिरणा धरण हे 100% भरलेलं आहे आणि एक्स्ट्राचे जे येणारं पाणी आहे ते गिरणा धरण आता स्वतः नाही थांबू शकत। त्याला जर यांनी गेट ओपन नाही केले तर ते पाणी कदाचित गिरणा धरणाच्या वरून येऊ शकते। त्यामुळे यांना कुणाची परमिशनची गरज नाही की आता पाणी सोडू नका वगैरे असे, कारण वरून जे पाणी जास्तीचं येत असल्यामुळे यांना पाणी सोडावंच लागतं। इथं तुम्हाला मी लाईव्ह दाखवते आज संध्याकाळच्या वेळेस, कारण काल संध्याकाळपासून ह्या साईडला जे आहे ना पाणी पडत आहे। इथून वरती जे आहे मालेगाव त्या साईडला खूप जोराचा पाऊस चालू आहे आणि त्या अनुषंगाने तुम्हाला माहिती असेल मोसम नदी, सनकापूर धरण, हरणबारी जे आहे म्हणजे त्याचीच नदी आहे मोसम नदी, हरणबारी धरणाचं त्या मार्गाने पाणी जे आहे गिरणा धरणामध्ये रोज वाढतच जात आहे। आणि आज जवळपास 10-11 वाजेपासून तर गिरणा धरणाने आपले भोंगे वाजवले, कारण पाणी जेव्हा बी सुटत असतं तेव्हा गिरणा धरण हे भोंगा वाजवतो आणि भोंगा वाजवल्यामुळे जे बी नदीकाठीचे लोक असतात, जे नदीकाठी किंवा नदीत जाणारे येणारे असतात किंवा नदीकाठीला आंघोळ वगैरे करणारे किंवा कपडे वगैरे धुणारे जे महिला मंडळ वगैरे बी असतात ना लेडीज, तर ते सावध व्हावे, लवकरात लवकर वरती यावं, कारण पाणी सोडल्यामुळे नदीमुळे कुणाचीही जीवितहानी होऊ नये या अनुषंगाने गिरणा धरण हे भोंगा वाजवून लोकांना अलर्ट करतात की पाणी जास्तीचं सुटलं म्हणून तुम्ही जे कोणी नदीमध्ये असतील ते बाहेर जावे। हे का मित्रांनो, आज मी तुम्हाला थोडं झूम करून दाखवतोय कारण मी खूप वरती बसलोय थोडंसं। ओके, हे बघा मित्रांनो, त्या साईडला जे आहे तो पूल दिसत आहे तुम्हाला, तो मळगाव जाण्यासाठी पूल आहे। म्हणजे मळगाव या साईडला आणि इथून मग वेळगाव आणि मग तिकडे नांदगाव त्या साईडला वरती जावं लागतं। आणि गिरणा धरण हे आपल्या क्षेत्राकडून, हे बघा आपलं क्षेत्र आहे, हे आपले शेती वगैरे या साईडला, आणि इथून जे आहे तिकडे आपण राहत असतो तुम्हाला दिसत आहे ते बघा, ते जी साईड आहे तिकडे आपण राहत असतो आणि त्या मार्गाने जे आहे हे डोंगरला धरून रस्ता आहे आणि मग गिरणा धरणकडे जावं लागतं। म्हणजे जे कोणी आता जात आहे ना डेली, सहसा गर्दीच असते, पाहणारे लोक, एन्जॉय करणारे लोक, कारण ज्यांना ज्यांना माहिती आहे की ज्यांना माहिती पडतं ते गिरणा धरणामध्ये येतात पाहण्यासाठी, गिरणा धरणावरती, आणि एन्जॉय करतात की आता तरी आपले वर्ष हे सुखात जाईल, पाण्याची कुठलीही टंचाई होणार नाही पिण्यासाठी। हे बघा मित्रांनो, गिरणा धरणामध्ये जे आहे गिरणा नदी पात्रातमध्ये लोकांनी विहिरी देखील बनवल्या आहेत। म्हणजे तुम्हाला माहिती असेल सिमेंट वतून जे आहे लोक ना पाण्यासाठी, पाणी भरण्यासाठी शेतीला, पिकांना ते बनवलं जातं। तर काही जे आहे ना डुबले आहेत, थोडं लांब आहे, मी झूम करून तुम्हाला दाखवलं आहे। त्यानंतर हे पाणी जे आहे या मळगावरून ह्या साईडला असं येतं। इथं बघा ही एक रिंग आहे सेम पिकाला पाणी भरण्यासाठी, कारण जेव्हा बी गिरणा धरणामध्ये पाणी नसतं म्हणजे नदीमध्ये पाणी नसतं तेव्हा नदी पूर्ण कोडी खटक असते, तेव्हा पिकांना पाणी भरण्यासाठी, कारण हे आजूबाजूचे जे शेतीवाले लोक असतात त्यांना भरण्यासाठी एकच उपाय असतो की जर स्वतःची विहीर नसली किंवा उन्हाळ्यात विहीर बी आटून जाते, जेव्हा मध्ये कोणाची विहीर वगैरे असते ना ती आटून जाते, आणि ती आटून गेल्यानंतर मग त्यांना एकच ऑप्शन असतं की नदीमध्ये रिंग टाकावी। जवळपास जे आहेत ना रिंग टाकून म्हणजे नदीमध्ये खड्डे करतात खूप मोठं आणि त्याच्यात रिंग टाकतात, म्हणजे आपलं जे शेतीचं जो आहे पिकांना पाणी ते आरामात भरू शकतात, आपले पीक काढू शकतात। ठीक आहे, हे बघा ह्या मार्गाने जे पाणी गेलं आहे आणि आज दुपारपासून जवळपास गिरणा धरणातून जास्तीचं पाणी सोडण्यात आलं आहे, कारण वरून पाणी येत असेल। हे बघा या साईडनं, आणि इथून तर मी तुम्हाला दाखवतो, हा बघा या साईडनं त्या तिकडे जाते त्या गावाला, आणि हा एक मोठा डोंगर आहे, खूप उंच डोंगर आहे। गिरणा धरणातून कितीही जास्त पाणी येऊ द्या, ह्या धरणाच्या साईडवरून तिकडूनच होऊन जावं लागेल, कारण उंच आहे खूप डोंगर, हा ना। हे बघा वरती जवळपास
100 फूट अंतर येऊ शकतं खालून नदीपासून ते हे वरती डोंगरापर्यंत जवळपास 100 मीटर 100 मीटर येऊ शकतं, 100 किंवा 150 मीटर. ठीक आहे. तर अशा प्रकारे व्हिडिओ बनवण्याचा एकच मुद्दा होता की गिरणा धरणामधून जास्तीचं पाणी सोडण्यात आलेलं आहे आज, आणि कदाचित होऊ शकतं पाणी जर वरचा नाही थांबला तर वरून अजून पाणी सोडण्यात येईल. त्यामुळे सर्वांनी सावध होऊन जा. आपल्या नदीकाठी जे असणारे लोक आहेत त्यांना सावध करा. ठीक आहे मित्रांनो, हे बघा संध्याकाळी होत आहेत. आज संध्याकाळी व्हिडिओ बनवला आहे मी 6:30 वाजता. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब नक्की करून घ्या. अशीच माहिती तुम्हाला मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे. आणि बेल आयकॉनला क्लिक करून, म्हणजे सबस्क्राईबच्या बाजूला एक घंटीचं बटन आहे त्याला क्लिक करून ऑलला सिलेक्ट करून घ्या. म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओ जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल आपल्या चॅनलला त्याचं नोटिफिकेशन लगेच तुम्हाला येईल यूट्यूबच्या माध्यमातून, आणि ती व्हिडिओ तुम्ही लगेच बघू शकता. म्हणजे तुम्हाला इन्स्टंट लाईव्ह माहिती भेटू शकते पर डेची किंवा एका दिवसाआधी. ठीक आहे मित्रांनो, याचबरोबर परत भेटूया एक नवी माहिती नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत धन्यवाद.